जिल्हास्तरीय शालेय टग ऑफ वॉर रस्सीखेच क्रीडा स्पर्धा शहरी आणि ग्रामीण भागासाठी तालुका क्रीडा संकुल सिडको नांदेड या ठिकाणी 8 डिसेंबर रोजी घेण्यात आल्या। क्रीडा युवक संचालनालय नांदेड, क्रीडा परिषद नांदेड, जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड, नांदेड वाघाळा शहर महापालिका नांदेड तसंच रस्सीखेच संघटना नांदेड यांच्या वतीनं आज दिनांक 8 डिसेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल इथं जिल्हास्तरीय शालेय टग ऑफ वॉर रस्सीखेच क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपिले तर उद्घाटक म्हणून माजी क्रीडाधिकारी अनंत बोबडे, इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य दुर्गेश रवंदे, TN रामन बैनवाड, क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, प्राध्यापक डॉक्टर रमेश नांदेडकर, निळकंठ मदने, विनोद जमदाडे, संतोष स्वामी, निलेश डोंगरे तसंच आयोजक प्राध्यापक डॉक्टर राहुल वाघमारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांचा यावेळी रस्सीखेच संघटना नांदेड यांच्या वतीनं यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। मान्यवरांची यावेळी समायोजित भाषणे झाले। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर रस्सीखेच स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आज होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय टग ऑफ वॉर रस्सीखेच स्पर्धेतील निवडलेला संघ विभागीय तसंच राज्य स्तरावर खेळणार आहे। या प्रसंगी सर्व मान्यवरांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचा आभार यावेळी विनोद जमदाडे यांनी मानले। मोठ्या संख्येनं नांदेड जिल्ह्यातील क्रीडा संघ यावेळी सहभागी झाला होता। कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपलं मनोगत व्यक्त करताना एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना प्राध्यापक डॉक्टर राहुल वाघमारे यांनी सांगितलं आणि ते पुढे म्हणाले की नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त उद्यमाने तसेच नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। यामध्ये ग्रामीण आणि शहरी विभागातून जवळपास 20 ते 25 टीम सहभाग इथं आहेत आणि या स्पर्धेतून विजेता संघाचं 11 डिसेंबर रोजी इथंच होणाऱ्या लातूर विभागीय स्तरीय स्पर्धेमध्ये ते प्रतिनिधित्व करायला आपल्या लातूर विभाग झाल्यानंतर स्टेटच्या स्पर्धा आपल्या इथं 16 ते 18 दरम्यान राज्यस्तरीय शालेय स्पर्धा नांदेडलाच आयोजित आहे। तर मी ह्या सर्व अनुषंगानं इथं जे उपस्थित संघ व्यवस्थापक आहेत तसेच क्रीडा कार्यालयाचे अधिकारी, सर्व महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धा एकदम छान आणि व्यवस्थितपणे खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहेत। यामध्ये विजेता संघ निश्चितच आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करून राज्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकामध्ये राहील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद।